मध्यरात्री शेहीत भीषण आग, मजुराचा संसार राग, कुटुंब उघड्यावर. प्रशासनानं तात्काळ मदत करण्याची मागणी. नवापूर तालुक्यातील शेही गावात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. ही घटना रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवानं घरातील सदस्य आदिमाता यात्रेसाठी बाहेरगावी गेल्यानं जीवितहानी टळली. मात्र आगीत लाखोंचं नुकसान झालंय. सुरत्या जेठ्या गावी त्यांचं घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं. आगीनं काही क्षणातच उग्र रूप धारण करत घरातील कागदपत्रे, कपडे, धान्य साठा, सुमारे 80,000 रुपयांची रोख रक्कम भस्मसात केली. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी धाव घेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान या घटनेनंतर संबंधित कुटुंब अक्षरशः उघड्यावर आलं. त्यांच्या 2 वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झालाय. घरासह सर्व काही जळून गेलं. आता जगायचं कसं, असा हृदयद्रावक प्रश्न कुटुंबासमोर उभा ठाकलाय. शेही ग्रामपंचायतीकडून मदतीचं आश्वासन देण्यात आलं असलं तरी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. त्यामुळे तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करावी अशा संतप्त मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. गरीब मजूर कुटुंबावर ओढवलेल्या या संकटाकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन मदतीचा हात द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. सुरत्या जेठ्या वडवी या आम्हा रात्री जत्राम गेला था गाव से ही ता रात्री अचानक येता आग लागी आणि आम्हा खावणं नाही, फाडके नाही, काहीच नाही रिया. म्हणजे अख्खो कागदे बागदे अख्खे सिलगीने सिलगी गई है. ता हम जत्रा में गएला अचानक आग लगी थी. हमन का खबर ना है तो फड़ के खावटी बसने कुछ बटन बोली गया कई माँ पैसा थवला था 80,000 मैं टलवला था ते भी बोली गया. आज आमच्या शेही गावात सुरत्या जेठी वडवी यांच्या घरात रात्री अचानक 2-2:30च्या सुमारास आग लागली आणि हे लोक आमच्या गावाच्या बाजूला वडफडी इथे आदिमाता यात्रेची यात्रा सुरू असल्या कारणाने हे सगळे लोक दरवर्षीप्रमाणे यात्रेला गेलेले होते. आग कशामुळे लागली ते काय आम्हाला कळलं नाही, परंतु आग एवढी भयानक होती की आजूबाजूच्या घरांना सुद्धा त्याचा तडाखा बसलेला आहे. रात्री गावातील लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, ग्रामपंचायत सदस्य कोचऱ्या दादा आहे किंवा नबाजी दादा आहे, तसेच राजेश शंकर नाईक, सगळ्या गावकऱ्यांनी बायांनी मिळून रात्री जेमतेम करून आग विझवली. आम्ही फायर ब्रिगेडला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी काय फोन रिसीव्ह केला नाही. तसंच जी आग आटोक्यात आली त्याच्यामुळे परिसरातील नुकसान वाचलं आणि या जे घरमालकाचं आहे तर यांचं सगळं नुकसान झालेलं आहे. काय खायचं वाचलं नाही, अंगातले कपडे वाचले नाही, त्यांचे डॉक्युमेंट्स नाही, भांडे आता छायाचित्रामध्ये दिसतं एक भांडंसुद्धा वाचलेलं नाही आहे. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी यांना जास्तीत जास्त मदत करावी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आमचं आवाहन आहे की त्यांनी सुद्धा या लोकांना मदत करावी. मी शेहीचे सरपंच आहे. आमच्या गावात अचानक आग लागली तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू, जे मदत होईल ते. आमच्या गावातले सरपंच पण आहे, सरपंच ताई मीच आहे आणि हे गरीब लोक आहेत, मजुरी करून खाणारे, त्यांचे सगळे पैसे, धान्य वगैरे सगळे जळाले. पण आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आम्ही करू आमच्या ग्रामपंचायतनं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर.